गुड मॉर्निंग. मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपण बघूया इन्स्टंट सांडगे. म्हणजे इथे मी एक छोटी वाटी अगदी मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ आणि चणा डाळ अशा 5 डाळी घेऊन स्वच्छ धुवून 1 तासभर भिजत घातल्या. त्यानंतर त्या मिक्सरमध्ये वाटताना त्याच्याबरोबर 2 पाकळ्या लसूण, 2 मिरच्या आणि थोडंसं आलं, हळद आणि मीठ हे सर्व घालून वाटून घेतलं. पाणी घालायचं नाही बिलकुल. हे पहा, साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आता इथे एका चाळणमध्ये आपण जसे सांडगे उन्हाळ्यामध्ये वाळवणं करतो तसे सांडगे घालायचे, तेल लावून घ्यायचे चाळणला आणि ते एक 5 ते 10 मिनटासाठी वाफवून घ्यायचे. इथे मी एक साईडला वाटणाची तयारी करते. कांदा आणि धणे थोडंसं तेल घालून भाजून घेते. ओलं खोबरं, थोडा लसूण, आलं आणि कोथिंबीर हे आपलं वाटणाची तयारी झालेली आहे. आणि इथे तोपर्यंत आपले सांडगेही तयार झालेत. तर आता आपण इथे तेलावर जे वाटण वाटून घेतलं आहे ते मस्तपैकी परतून घ्यायचं, छान खमंग असं. लक्षात आलं ना? ओलं खोबरं, भाजलेला कांदा, धणे, कोथिंबीर, आलं आणि लसूण, दॅट्स इट. एवढंच वाटण घ्यायचं आहे. आता हे पूर्ण परतून झाल्यावर यात मीठ, थोडंसं हिंग, हळद आणि लाल तिखट, जे आपल्याला आवडतं ते तिखट आपल्या चवीप्रमाणे, हे सर्व छान एकदा पुन्हा परतून घ्यायचं आणि गरम गरम पाणी घालायचं, म्हणजे मग तरी छान येते. तर इथे आपली ऑलमोस्ट तरी तयार झालेली आहे. आता यामध्ये मी अजून पाणी घालून घेणार आहे, कारण की आपल्याला सांडगे घातल्यानंतर थोडंसं घट्ट होऊ शकतं हे. यात मी 1 पॅकेट मॅगी मसाला घातला आहे. त्याने चव खूपच छान येते. तुम्हाला हवं तर चवीसाठी अजून थोडंसं गूळ पण घालू शकता. मी घातला नव्हता, तर तो ऐच्छिक आहे पूर्णपणे. तर इथे आपले आता सांडगे तयार झालेले आहेत. यावर कोथिंबीर जर तुम्हाला शोसाठी म्हणजे शोभेसाठी हवी असेल तर घालू शकता, नाही घातली तरी चालेल, पण कोथिंबीरचं प्रमाण भरपूर ऑलरेडी यात आहे. तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. इन्स्टंट काय म्हणायचं आपण, इन्स्टंट सांडगे, म्हणजे वाळवणाची वाट बघत बसायला नको. कसे वाटले सांगायला विसरू नका, पण नक्की करून बघा. खूप टेस्टी लागतात, चवीला अगदी छान लागतात. आणि ह्याचं जे कालवण असतं, तुम्ही तर म्हणाल की नॉनव्हेजच केलं आहे एखादं डिश. तर आता आपण उद्या भेटूया. तोपर्यंत इथेच थांबते. एन्जॉय.